नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि क्लेम उपलब्ध करून दिले जातात। मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनांमध्ये काही बदल झालेले आहेत। काही जुन्या योजना बंद करण्यात आल्या आहेत, तर नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनेक बांधकाम कामगारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत की नवीन योजना नेमक्या कधी सुरू होणार, त्यासाठी क्लेम कधी करता येणार आणि सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या योजनेसाठी अपॉइंटमेंट सुरू आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती पाहणार आहोत। विशेष म्हणजे आज 9 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांनी ही माहिती विशेष लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। 13 जुलैपासून आलेल्या नवीन योजनांचे अपडेट अद्याप नाही। मित्रांनो, 13 जुलै 2026 पासून बांधकाम कामगारांसाठी 4 नवीन योजना किंवा क्लेम आणण्यात आलेले आहेत। मात्र 9 ऑगस्ट 2026 पर्यंत या नवीन योजनांबाबत आणखी कोणतेही नवीन अपडेट मिळालेले नाही। यामुळे अनेक बांधकाम कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण याआधी ज्या काही योजना उपलब्ध होत्या त्यापैकी 10 जुन्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत। जुन्या योजना बंद झाल्यामुळे त्या योजनांसाठी आता क्लेम करता येत नाही आणि दुसरीकडे नवीन योजना जाहीर झाल्या असल्या तरी त्यांच्याबाबत पुढील अपडेटची प्रतीक्षा आहे। त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, म्हणून लगेच त्यासाठी क्लेम करता येईल असे समजू नका। संबंधित योजनेची अधिकृत माहिती आणि वेबसाईटवर अपडेट आल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येते। मित्रांनो, नवीन योजनेसाठी क्लेम करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा, बांधकाम कामगारांना एखाद्या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित योजना प्रत्यक्षात सुरू आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर संबंधित योजनेबाबत अपडेट उपलब्ध झाल्यानंतरच त्या योजनेसाठी क्लेम करता येतो। म्हणजेच केवळ योजना जाहीर झाली किंवा तिच्याबद्दल माहिती समोर आली म्हणून लगेच क्लेम करण्याची घाई करू नये। क्लेम करताना त्या योजनेची प्रक्रिया सुरू आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे काही योजनांसाठी अपॉइंटमेंटची प्रक्रिया असते, त्यामुळे आपल्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेची अपॉइंटमेंट सुरू झाली आहे का हे देखील पाहणे गरजेचे आहे। आज 9 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यात गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट। आता आजच्या 9 ऑगस्ट 2026च्या महत्त्वाच्या अपडेटकडे येऊया। आज चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट सुरू आहे। जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला अद्याप गृहोपयोगी संच मिळालेला नसेल किंवा त्यासाठी यापूर्वी प्रक्रिया केली नसेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। अशा कामगारांनी गृहोपयोगी संचासाठी उपलब्ध असलेली अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया लक्षात घ्यावी, कारण आजच्या अपडेटनुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी ही माहिती दुर्लक्षित न करता आपल्या योजनेची आणि अपॉइंटमेंटची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे। आता जाणून घेऊया, आधी गृहोपयोगी संचाला क्लेम केला असेल तर पुढे काय। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। जर तुम्ही यापूर्वी गृहोपयोगी संचासाठी क्लेम केलेला असेल आणि त्याची अपॉइंटमेंट बुक केलेली असेल तर त्यानंतर पेटी आणि सुरक्षा किटसाठी क्लेम करण्याची प्रक्रिया लागू होऊ शकते। मात्र यासाठी संबंधित SST किट आणि सुरक्षा किटची अपॉइंटमेंट सुरू होणे आवश्यक आहे। सध्या 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संचाची म्हणजेच भांडी संचाची अपॉइंटमेंट सुरू असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या प्रक्रियेनुसार गृहोपयोगी संचाची माहिती कामगारांनी लक्षात घ्यावी। पेटी आणि सुरक्षा किटसाठी अपॉइंटमेंट सुरू झाल्यानंतर त्याबाबत पुढील प्रक्रिया करता येईल। आता जाणून घेऊया घरकुल योजनेतील वाढीव अनुदानाची माहिती। मित्रांनो, आता बांधकाम कामगारांसाठी आणखी एका महत्त्वाच्या योजनेकडे वळूया। ही योजना म्हणजे घरकुल योजना। घरकुल योजना ही नवीन आलेल्या योजनांपैकी एक आहे। या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास संबंधित कामगार यासाठी अर्ज किंवा क्लेम करू शकतात। या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे। यापूर्वी घरकुल बांधण्यासाठी 1.5 लाख रुपये अनुदान दिले जात होते, मात्र आता या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे घरकुल योजनेचे अनुदान आता 2.5 लाख रुपयांपर्यंत गेले असल्याची माहिती आहे। आता जाणून घेऊया घरकुल योजनेसाठी कामगारांनी काय लक्षात ठेवावे। जर तुम्ही बांधकाम कामगार असून घरकुल योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। या योजनेअंतर्गत वाढीव अनुदानाची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पात्र कामगारांनी या योजनेबाबत उपलब्ध असलेली प्रक्रिया आणि क्लेमची माहिती तपासणे आवश्यक आहे। विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी आजची अपडेट महत्त्वाची आहे, कारण आज गृहोपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप गृहोपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल त्यांनी आजच माहिती लक्षात घेऊन आपली अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया तपासावी। मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि अनेक बांधकाम कामगारांना याच ठिकाणी संभ्रम निर्माण होतो। एखादी नवीन योजना किंवा नवीन क्लेम सुरू झाल्याची माहिती समोर आली म्हणजे त्या क्षणी प्रत्येक कामगाराला त्या योजनेसाठी क्लेम करता येईलच असे नाही, कारण योजना आणि प्रत्यक्ष क्लेम प्रक्रिया
या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नवीन योजना जाहीर झाल्यानंतर त्या योजनेबाबत मंडळाच्या वेबसाईटवर संबंधित अपडेट येणे महत्त्वाचे असते. त्यानंतरच त्या योजनेची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे का हे समजू शकते. त्यामुळे फक्त नवीन योजना आल्याची माहिती ऐकून क्लेम करण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही. याच कारणामुळे सध्या 13 जुलैपासून आलेल्या 4 नवीन योजनांबाबत कामगारांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. योजना नवीन आहेत, मात्र त्याबाबत पुढील अपडेट अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांना नेमकी कधी क्लेम करता येणार याची प्रतीक्षा आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेची प्रक्रिया एकसारखी असेलच असे नाही. काही ठिकाणी अपॉइंटमेंटची आवश्यकता असते, तर काही प्रक्रियेसाठी संबंधित योजनेचा अपडेट उपलब्ध होणे आवश्यक असते. म्हणून तुम्ही कोणत्याही नवीन योजनेचा लाभ घेणार असाल तर सर्वात आधी त्या योजनेची सद्यस्थिती तपासा. योजना सुरू आहे का, क्लेमची सुविधा उपलब्ध आहे का आणि अपॉइंटमेंट सुरू आहे का या गोष्टी पाहिल्यानंतरच पुढची प्रक्रिया करा. असे केल्यामुळे योजना आली आहे म्हणून लगेच क्लेम करण्याची घाई होणार नाही आणि संबंधित योजनेची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आली आहे हे स्पष्टपणे समजेल. मित्रांनो, आता गृहोपयोगी संचाबाबतची माहिती थोडी सविस्तर समजून घेऊया. आज 9 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप गृहोपयोगी संचासाठी प्रक्रिया केलेली नाही त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची ठरते. पण ज्या कामगारांनी यापूर्वीच गृहोपयोगी संचासाठी क्लेम केला आहे आणि अपॉइंटमेंट बुक केली आहे त्यांनी पुढील प्रक्रियेबाबत माहिती लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण गृहोपयोगी संचाची प्रक्रिया आणि त्यानंतर पेटी किंवा सुरक्षा किटची प्रक्रिया याबाबत कामगारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. आपला आधीचा क्लेम झाला आहे का, अपॉइंटमेंट बुक झाली आहे का आणि पुढील किटसाठी अपॉइंटमेंट सुरू झाली आहे का या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आधी गृहोपयोगी संचाचा क्लेम केलेला आणि त्याची अपॉइंटमेंट बुक केलेली असेल तर त्यानंतर पेटी आणि सुरक्षा किटसाठी क्लेम करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी संबंधित किटची अपॉइंटमेंट सुरू होणे आवश्यक आहे. म्हणून सध्या गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट सुरू आहे म्हणून पेटी किंवा सुरक्षा किटची प्रक्रिया देखील त्याच वेळी सुरू आहे असे समजू नका. प्रत्येक किटसाठी संबंधित अपॉइंटमेंट सुरू झाली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. विशेषतः आजच्या अपडेटमध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी गृहोपयोगी संचाचीच अपॉइंटमेंट सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कामगारांनी गृहोपयोगी संचासाठी आधीच क्लेम केला आहे त्यांनी आपली अपॉइंटमेंटची स्थिती लक्षात ठेवावी आणि पुढील किटची अपॉइंटमेंट सुरू झाल्यानंतर त्याबाबतची प्रक्रिया तपासावी. आणि ज्यांनी अजून गृहोपयोगी संचासाठी क्लेम केलेला नाही त्यांनी आज 9 ऑगस्ट चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेटकडे विशेष लक्ष द्यावे. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण माहितीतून काही महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे 13 जुलै 2026 पासून 4 नवीन योजना किंवा क्लेम आलेले आहेत, मात्र 9 ऑगस्ट 2026 पर्यंत त्यांच्या पुढील अपडेटची माहिती मिळालेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वीच्या 10 जुन्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्या योजनांसाठी आता क्लेम करता येत नाही. तिसरी आणि आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 9 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट सुरू आहे. जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार असाल आणि अद्याप गृहोपयोगी संच घेतलेला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल योजनेमध्ये पूर्वी 1.5 लाख रुपयांचे अनुदान होते, तर आता 50,000 रुपयांची वाढ होऊन हे अनुदान 2.5 लाख रुपयांपर्यंत गेल्याची माहिती आहे. म्हणून तुम्ही बांधकाम कामगार असाल, आपल्या संबंधित योजनेची स्थिती, क्लेमची प्रक्रिया आणि अपॉइंटमेंट सुरू आहे का याची माहिती नक्की तपासा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीमध्ये बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच प्रकारे बांधकाम कामगारांची योजना, क्लेम, अपॉइंटमेंट आणि नवीन अपडेटची माहिती सोप्या भाषेत मिळवत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.